पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे। या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे। पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पावसाबद्दल एक धक्का देणारी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। गेल्या आठवड्याभरापासून बंद झालेल्या पावसाने आता धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा चक्रीवादळाचं संकट थैमान घालण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रावर पुढील 2 ते 3 तासांमध्ये धडकणार असल्याची मोठी बातमी आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिली आहे। आता बघा, आज रात्री 2 वाजता मागील 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठं नुकसान करणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। हे वादळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार झाल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे आता प्रचंड मोठं राक्षसी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं वादळ हे 10 जिल्ह्यांकडे धडकणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर येते। हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। सर्वात जास्त धोका या वादळी वाऱ्याचा रात्रीत होणार असल्याची शक्यता अजून वर्तवण्यात येत आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरुवात झाली आहे। भारतीय हवामान खात्याने याबद्दल आता 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करून टाकलाय। गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा चक्रीवादळाचा मोठा धोका तुम्हाला सुद्धा यामध्ये असू शकतो असं सांगण्यात आलं आहे। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ असण्याची शक्यता त्यांनी सांगितली आहे। त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत। सरकारने अर्जंट आदेश या ठिकाणी आता जाहीर केलाय। या चक्रीवादळाचा फटका सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना आता बसणार असल्याचं सांगितलंय। ते 10 जिल्हे नेमके कोणते ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। बघा, राज्य शासनाने आता सप्टेंबर महिन्यामध्ये 3 तारखा सुद्धा जाहीर केल्या आहेत। या 3 तारखांना सर्वाधिक त्या ठिकाणी आता चक्रीवादळाचा आणि त्या ठिकाणी आता महाभयंकर पावसाचा मोठा धोका आणि नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता सर्वच नागरिकांनी या ठिकाणी विशेषतः शेतकऱ्यांना 10 जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आणि सुरक्षेच्या सूचना या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या आहेत। आता बघा, या ठिकठिकाणी राज्यातील आपत्कालीन परिस्थितीची सूचना देण्यात आली आहे। सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत बचाव करणाऱ्या योजना म्हणजे त्या ठिकाणी जे कोणी अडचणीत सापडले त्यांना NDRF टीम देखील आता सज्ज झाली आहे। या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत। त्यामुळे या संकटाचा तुम्हाला सामना आता करावाच लागणार आहे। यासाठी कोणत्या 3 तारखांना सप्टेंबर महिन्याच्या या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर केलं आहे, ज्या तारखांना संवाद राहण्याच्या सूचना दिल्या। तसेच आज रात्री 2 वाजता कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये रेड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या चक्रीवादळाचा पहिला टप्पा आता आज रात्री 2 वाजल्यापासून तुम्हाला या ठिकाणी दिसायला सुरुवात होणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, ठाणे शहर, पालघर या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे।